नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. यारो नागपूर आर्मी रॅली भरती 2024. तर आज यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा तिसरा दिवस होता. तर आज जे 29 जुलैला या विद्यार्थ्यांचा ग्राउंड झालेला आहे आणि या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड 29 जुलैला होता तर हे विद्यार्थी 28 जुलैला या ठिकाणी आले होते. तर तुम्ही कधी आले या ठिकाणी? 28 जुलैला. तर सांगायचं एवढंच की भरतीला एक दिवस अगोदर यायचं आहे आणि ह्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी ग्राउंड झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, बॅच नंबर 4 मध्ये या विद्यार्थ्यांचा ग्राउंड झाला आहे. तर यांच्या बॅचमध्ये एका बॅचमध्ये किती मुलं सोडत आहे आणि एका बॅचमधून किती मुलांना घेतलं जात आहे, ॲक्सिलेंटचे किती मुलं घेतल्या जात आहे, सेकंड ग्रुपचे किती मुलं घेतल्या जात आहे, त्याचबरोबर टायमिंग या ठिकाणी 1600 मीटर रनिंगसाठी काय दिलं जात आहे, त्याचबरोबर ॲक्सिलेंटसाठी टायमिंग किती देण्यात येत आहे, सेकंड ग्रुपसाठी किती टायमिंग देण्यात येत आहे आणि उंची वगैरे किती त्या ठिकाणी मोजल्या जात आहे. तर संपूर्ण या विद्यार्थ्यांचा ग्राउंडचा अनुभव तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सर्वात अगोदर गेटच्या अंदर तुम्हाला किती वाजता या ठिकाणी घेतलं, एंट्रीचा जो टाइम होता गेटचा, तर किती वाजता एंट्री तुम्हाला दिली या ठिकाणी? 11 वाजता. 11 वाजता म्हणजे तुम्ही गेटच्या अंदर आत घेतलं. आणि गेटच्या अंदर घ्यायच्या वेळेस कोणकोणते डॉक्युमेंट चेक केले जात आहे? हॉल तिकीट आणि आधार कार्ड. तर हॉल तिकीट आणि आधार कार्ड हे दोन डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केले जात आहे. आणि नोटरी वगैरे लागत आहे काय? हे फिजिकल नंतर. तर या ठिकाणी दोन डॉक्युमेंटवर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी एंट्री दिल्या जात आहे. आणि सर्वात अगोदर त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर घेतल्यानंतर काय होत आहे? आत गेल्यानंतर हाईट मोजण्यात येते. सर्वात अगोदर हाईट घेत आहे. तर हाईट किती त्या ठिकाणी घेत आहे? 168. तर 168 सेंटीमीटर त्या ठिकाणी उंची लागत आहे. आणि जे विद्यार्थी उंचीमध्ये कटले तर त्या विद्यार्थ्यांचं सुद्धा या ठिकाणी ग्राउंड होत आहे. तर त्यांची बॅच वेगळी बसत आहे, बरोबर आहे ना? तर जे विद्यार्थी हाईटमध्ये कटले तर त्यांची बॅच वेगळी बसत आहे आणि सर्वात शेवटी त्यांची बॅच या ठिकाणी सोडत आहे. तर हे झाल्यानंतर तुम्हाला कुठं त्या ठिकाणी बसून ठेवण्यात आलं? ग्राउंडच्या अंदर, त्या स्टेडियमच्या अंदर. हो, स्टेडियम. आणि आणखीन काही प्रोसेस त्या ठिकाणी होत आहे काय? फक्त बसून ठेवला. आणि आर्मीवाले मोटिवेशन कशा प्रकारे करते? मोटिवेशन वगैरे करत आहे का आर्मीवाले? तर हे झाल्यानंतर तुमचं जे 1600 मीटर रनिंग आहे, तर तुम्ही समजा गेटच्या अंदर गेले तेव्हा 11 वाजले होते आणि 1600 मीटर रनिंग तुमचं किती वाजता स्टार्ट झालं? आता समजा 2 वाजलेले, 1 वाजता. तर हे जे या ठिकाणी बॅच नंबर 4 मध्ये जे धावले होते, तर हे जे या ठिकाणी 11 वाजता गेले होते आणि 1 वाजता त्यांचं या ठिकाणी 1600 मीटर या ठिकाणी सुरू झालं होतं. ठीक आहे. आणि ग्राउंड कशा प्रकारे तुम्ही सांगू शकता? ग्राउंड अंदरचा कसा आहे? सिंथेटिक ग्राउंड आहे. येणे इकडे समोर येतो. तर ग्राउंड जे विद्यार्थी मित्रांनो सिंथेटिक या ठिकाणी ग्राउंड आहे. आणि त्या ठिकाणी चिखल वगैरे आहे काय? चिखल वगैरे नाही. काय मुलं सांगत आहे चिखल वगैरे सुद्धा साईडला आहे, साईड ग्राउंडवर. तर तुमच्या बॅचमध्ये एका बॅचमध्ये किती मुलं सोडले या ठिकाणी? 100. आणि 1600 पैकी 100 मुलांपैकी किती मुलं त्यांनी घेतले? ॲक्सिलेंटची किती घेतली? ॲक्सिडेंटची माहित नाही, पण टोटल 30च्या जवळ घेतली. ॲक्सिलेंटची किती घेतली होती? फर्स्ट ग्रुपचे 25-30 घेतले होते आणि सेकंड ग्रुपचे 20-25 म्हणजे जवळपास 50-55 मुलं या ठिकाणी बॅच नंबर 4 मध्ये घेतले. एका बॅचमध्ये 100 मुलं सोडत आणि 100 पैकी 50-55 मुलं या ठिकाणी घेतले. ठीक आहे. तर 1600 मीटर रनिंगसाठी या ठिकाणी टायमिंग किती देण्यात येतं? ॲक्सिलेंटसाठी 5:30 पर्यंत ॲक्सिलेंटसाठी पूर्ण या ठिकाणी टाइम दिला जात आहे. आणि सेकंड ग्रुपचा टाइम या ठिकाणी किती दिला जात आहे? 5:45. तर एवढा या ठिकाणी टाइम दिला जात आहे. आणि 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना बसून ठेवला जात आहे. आणि तुमच्या अगोदरची जी बॅच होती ते तुम्हाला धावताना दिसली होती काय? बॅच नंबर 3. तर बॅच नंबर 3 मध्ये किती मुलं त्यांनी घेतले होते? 60. तर बॅच नंबर 8च्या अगोदरची जी बॅच होती तर ते बॅच नंबर 3 होती. तर हे जेव्हा त्या ठिकाणी बसले तर त्यांच्या समोर जे ते धावले होते बॅच नंबर 3चे, तर बॅच नंबर 3 मध्ये सुद्धा जवळपास 60 विद्यार्थी त्या ठिकाणी घेतले होते. तर टायमिंग या ठिकाणी चांगल्या पद्धतीने दिलं जात आहे. तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून या ठिकाणी आलेले? तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आले? गडचिरोली. तुम्ही? चंद्रपूर. तुम्ही कुठून? तर आज जे गडचिरोली झालं, चंद्रपूर झालं, वर्धा झालं, या 3 जिल्ह्यांचं ग्राउंड होतं. तर आज जवळपास किती मुलं या ठिकाणी भरती देण्यासाठी आले होते? 700 विद्यार्थी. तरी आणखीन ग्राउंडच्या अंदर किती विद्यार्थी असेल? 2-3 बॅच. 2-3 बॅच. 3 बॅच असेल.
तर जवळपास 700-800 विद्यार्थी या ठिकाणी आज आले होते. तर अशा प्रकारे या ठिकाणी ग्राउंड होत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 1600 मीटर रनिंग काढली तर त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे आणि त्यांच्या हातावर ज्यांनी ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली ॲक्सिलेंटचा शिक्का, ज्यांनी सेकंड ग्रुपमध्ये मारली सेकंड ग्रुपचा शिक्का, आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी फॉर्म वगैरे लिहून घेतला जात आहे. नॉर्मल फॉर्म आहे, लॉंग जम्प, झिगझॅग झालं हे होतं त्या ठिकाणी. त्याचबरोबर 10 पुलअप्सचा होत आहे. पुलअप्सचा झाल्यानंतर त्या ठिकाणी ज्या विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी उंचीसुद्धा घेतली जात आहे. 168 सेंटीमीटर उंची लागत आहे. त्यानंतर छाती वगैरे घेतल्या जात आहे. तर हे सर्व या ठिकाणी प्रोसेस होत आहे. हे प्रोसेस झाल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला जे कागदपत्र सोबत न्यायचे, हॉल तिकीट तुम्हाला न्यायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट न्यायचं, अनमेरिट सर्टिफिकेट न्यायचं आहे, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, टी सी जर नसेल तर बोनाफाईड, कास्ट सर्टिफिकेट, त्याचबरोबर डोमिसाईल आणि 24 फोटो तुम्हाला लागणार आहे. ज्या दिवशी भरती असली त्या दिवशी जर तुम्ही रनिंग काढले त्यावेळेस 20 फोटो लागणार आहे आणि ज्यावेळेस तुमचं मेडिकल असणार आहे मेडिकलसाठी सुद्धा 20 फोटो लागणार आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांचा आज ग्राउंड झालं त्यांना उद्याची ज्या विद्यार्थी मित्रांनो मेडिकलची तारीख दिल्या जात आहे. तर अशा प्रकारे ज्या यारो नागपूर आर्मी रॅली भरती, आज भरतीचा 3रा दिवस होता. तर चांगल्या पद्धतीने या ठिकाणी भरती चालू आहे. तर मागची जी भरती होती तर ते भरती चांगली होती की हे भरती या ठिकाणी चांगली होती, तुम्हाला काय वाटते? जेव्हा 2022ची भरती झाली होती त्यावेळेस ज्या 400 मुलं सोडायची आणि त्यामधले 20-30 मुलं घेत आहे, तर ते भरती चांगली होती की हे भरती तुम्हाला चांगली वाटली? माझी पहिली भरती आहे सर, हां, तर मला हेच चांगली वाटली. आणि उद्याचे विद्यार्थी या ठिकाणी ग्राउंड देण्यासाठी येणार आहे, तर त्यांना तुम्ही या ठिकाणी काय संदेश या ठिकाणी देणार आहे? उद्याचे विद्यार्थी ग्राउंडसाठी येणार आहे तर धावायचं काय याच्यावर, म्हणजे जे सिंथेटिक ग्राउंड आहे त्या ठिकाणी बिना बूटचा धावायचा आहे की बूट घालून धावायचा आहे? म्हणजे तुम्हाला जे वाटते ते. तर ह्या गोष्टीचं तुम्हाला या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. टायमिंग या ठिकाणी पूर्ण दिलं जात आहे 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत आणि मुलंसुद्धा चांगले घेतले जात आहे. तुम्ही जे सर्वात अगोदरल्या बॅचमध्ये समोर जर असले तर पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या ह्या बॅचमध्ये जास्त मुलं या ठिकाणी घेतल्या जात आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो 29 जुलैची यारो नागपूर आर्मी रॅली भरती पार पडली. तर ही संपूर्ण महत्त्वाची माहिती